मुंबईकरांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. नालेसफाई झाली नसल्याचे चित्र उघड झालेलं पाहायला मिळतं. मला असं वाटतं ह्या विषयावर स्वतः आदित्य ठाकरे अधिक सविस्तर आणि अभ्यासपूर्ण बोलू शकतो. मी स्वतः सकाळपासून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, पण अख्खे रस्ते नाले हे एवढे जाम आहेत की अख्खी मुंबई एका पावसामध्ये जवळजवळ ठप्प झाली. भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि प्रशासन मुंबई महापालिकेत आहे. ही जबाबदारी त्यांची आहे. नाले सफाई अजिबात झालेली नाही. मुंबईतले सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत, पत्रे लावून ठेवलेले आहेत, मेट्रोची कामं अर्धवट पडलेली आहेत. याची जबाबदारी कोणी घ्यायची? कारण जे पालकमंत्री मुंबईचे आहेत ते स्वतः एक मोठे बिल्डर आहेत. स्वतः बिल्डर आहे. अर्धी मुंबई त्यांच्या प्रोजेक्टमुळेच खणून ठेवलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या राजधानीत राहणाऱ्या जनतेची काही चिंता काळजी आहे की नाही? तुम्ही मुंबईमध्ये गुलाबाच्या दांडीपासून ते मुलुंडच्या चेक नाक्यापर्यंत आणि दहिसर चेक नाक्यापर्यंत तुम्ही पाहिलं जाऊन प्रत्येक रस्त्याला बाजूने पत्रे मारलेले आहेत. रस्त्यांची साईज त्यामुळे लहान आहे. मेट्रोची कामं अर्धवट पडलेली आहेत. रस्त्यांची कामं अर्धवट पडलेली आहेत. आणि पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी नवीन कामं पावसाळ्यात नवीन कामं काढली. मुंबईकरांनी प्रवास कसा करावा? तुमच्याकडे पोलिसांचे ताफे आहे, ट्रॅफिक तुमचं मोकळं केलं जातं, पण सामान्य माणूस जो आहे त्याची अवस्था काय? महानगरपालिका जी आमच्या काळामध्ये 25 वर्ष आम्ही उत्तम रीतीने सांभाळली. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पावसाळ्याच्या आधी बैठका घेत होते अधिकाऱ्यांच्या, नगरसेवकांच्या. यावेळेला असं कुठे काही दिसलं नाही. आता मी माहिती घेतली, मुंबईमध्ये 7 ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे, म्हणजे भारत माता सण. आणि त्याच्यामुळे अख्खं ट्रॅफिक जे आहे हे अशा पद्धतीनं गच्च झालेलं आहे की पुढले 3 तास 4 तास पाऊस थांबला नाही तर मुंबईचे रस्ते, सर्व रस्ते विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. मला काही आमदारांचे फोन आले, आम्ही अजून शूटिंग आहे, पोचणं कठीण आहे. ते आमदार लांब राहतात, त्यांनाही पोचता येईल. अशी एकत्रित अवस्था आहे. जे खासदार कुठले त्यांना चार्टर फ्लाईट दिली जाण्यासाठी गावात. जे खासदार कुठले आपण पाहिलं असेल की त्यांच्या गावाला जाण्यासाठी एकनाथ शिंदे त्यांना जाण्या येण्यासाठी चार्टर फ्लाईटचा पास काढून दिला. नवीन सिस्टम आहे चार्टर फ्लाईटचा. आपला रेल्वेचा पास असतो, बसचा पास असतो, तसं गद्दार खासदारांना चार्टर फ्लाईटचा पास काढून दिला. पास त्याच्यामुळे आता काय त्यांची मजा आहे. सामान्य माणूस रडे. ठीक आहे. हा अत्यंत गंभीर विषय आहे महाराष्ट्रासाठी. विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेली व्यक्ती, महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, मराठी वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही. जे नॉर्वेकर आहेत, की युरोप मधला एक देश आहे नॉर्वे म्हणून, ते नॉर्वेकर आहे. हा, याचा शोध घ्यावा लागेल. हे परकीय नागरिक तर नाहीत ना नॉर्वेचे. नॉर्वे. बरं असं आहे, या महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे. रिक्षावाल्यांना सुद्धा मराठी भाषा यायला पाहिजे असं आपण ते बोलतो, कायदा करतो. रिक्षावाल्यांनी मराठी बोलायला पाहिजे. जे राज्याचे मुख्यमंत्री सांगतात
महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, पण त्यांनी नेमलेला विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही. मराठीचे झेंडवडे काढतात. पद्मविभूषण स्वरसम्राट अशा भोसले यांचा शोक प्रस्ताव त्यांना मांडता येत नाही, मराठी वाचता येत नाही. सन्मान्य राज ठाकरे यांनी जे म्हटलं की ते भेळचा कागद वाचत होते, ते बरोबर. त्या विधानसभा अध्यक्षाला मराठी लिहिता वाचता येत नाही, मराठी विचार करता येत नाही, ज्याच्या हृदयाची धडकन मराठी नाहीये, मुख्य मराठी नाहीये, असा माणूस ते बसवला गेला. ताबडतोब त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे, मराठीचा अपमान केला ताबडतोब. मला असं वाटतंय की कदाचित त्यांना मराठी वाचता येत नसून तो शोक प्रस्ताव आहे ती लिपी त्यांनी इंग्रजीमध्ये लिहून आणली. लिपी त्यांनी इंग्रजीमध्ये लिहून आणली. म्हणजे आशा भोसले यांच्या YANCHY यांच्या अशा प्रकारे लिहून ते वाचण्याचा प्रयत्न करत होते, कारण त्यांना मराठी रोमन अक्षरही वाचता येत नाही, हा माझा अनुभव. अशी व्यक्ती तुम्ही विधानसभा अध्यक्ष पदावर बसता आणि मुख्यमंत्री छातीवर हात ठेवून सांगतात की महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच. रिक्षावाल्यांना आपण मारतो मराठी येत नाही म्हणून, यांना मारायचं का? रिक्षावाल्यांना मारतो, दुकानाच्या पाट्या मराठी पाहिजे असे कायदे करतो, मराठी तरुणांना नोकऱ्या द्या सांगतो, यांना मराठी शिवाय विधानसभा अध्यक्ष पदाची नोकरी कोणी दिली? ज्यांना मराठी येत नाही त्यांना विधानसभा अध्यक्ष पदाची घटनात्मक नोकरी दिली कोणी? ताबडतोब त्यांच्यावर कारवाई नाही, त्यांना त्यांच्या पदावर. हा मराठीचा अपमान, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेचा अपमान. जसं असेल, जर तुम्ही ह्यांना पाठबळ देणार असाल या नार्वेकरांना, जे नार्वेकर नसून नॉर्वेकर आहेत, नॉर्वे तिकडे त्यांच्या प्रॉपर्टी असतील म्हणते नॉर्वेकर झाले. नॉर्वेकर युरोपमध्ये. लाज वाटली पाहिजे भारतीय जनता पक्षात जर त्याने माफी मागितली नसेल तर. मराठीचा जे त्यांनी दशावतार, वस्त्रहरण, झेंडवडे काढले नॉर्वेकरांनी, त्याबद्दल जर त्यांना अजून माफी मागण्याची सुबुद्धी सुचली नसेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वतीनं माफी मागावी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ना, मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर नॉर्वेकरांच्या वतीनं आधी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी. राऊतसाहेब, भाजप एक दावा नेहमी करते की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि त्या अभिजात भाषेचा दावा करणाऱ्या विधानसभा अध्यक्षांची ही स्थिती आहे. हो, पण मी तेच तर म्हणतोय ना, हे ढोंग किती आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असं ते म्हणतात कागदावर, पण अजून त्याचं काय इथे खाली उतरल्याचं दिसत नाही ना. मंगलप्रभात लोढा ना करा मग विधानसभेचे अध्यक्ष, ना करा ना. मंगलप्रभात लोढा आहेत, अजून काही आहेत, बिल्डर आहेत त्यांचे काही. काल अंबादास दानवेने उल्लेख केला तिकडे, त्यांनाच करून टाका विधानसभेचे अध्यक्ष. राज ठाकरे असं म्हणतात की भेळ खाल्लेला कागद तो हा भेळ खाल्लेलाच कागद होता. हा मराठीच्या कागदावर भेळ खाऊन तो वाचायचा. ज्यांना मराठीच येत नाही, वाचता येत नाही, बोलता येत नाही, विचार करता येत नाही मराठीमध्ये, ते या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर त्यांना भाजपनं बसवलेला आहे. हा 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याच्यावरती खुलासा केला पाहिजे आणि माफी मागायला पाहिजे. विरोधी पक्ष काय करतोय हा माझ्या पुढे प्रश्न आहे. मी जर असतो त्या विधानसभेत तर मला जामवंतराव धोटेंचं स्मरण करून मी पेपरवेट फेकून मारला असतो त्या दिशेने. मी जर तिथे असतो, माझ्याकडे अजून 10 लोक असते, तर जामवंतराव धोटेचं स्मरण करून मराठीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मी तिथेच
एक तर जोडा काढला असता किंवा मराठी भाषेचा अपमान महाराष्ट्राच्या विधानसभेत, विधिमंडळात लाजा वाटला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याच्यावरती माफी मागितली पाहिजे. कारण माफी हा शब्द त्यांना आता इंग्रजीमध्ये लिहून द्यावा लागेल विधानसभा दर्शन. त्याला माफिया कळत नाही काय ते. मी काय म्हणतो आहे, मी कोणावरती आक्षेप घेत नाही, मी माझ्या भावना सांगतो. मी जिथे असतो तर जामवंतराव धोट्यांप्रमाणे पेपर वेट उचलून मराठीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने तो भिरकावला असता आणि माझा निषेध व्यक्त केला असता. त्यानुसार मी बोललो आता. आणखी शिंदेच्या बद्दल काही बोलला, कारण शिंदे सभागृहात असं म्हणाले की एक झटका आता दिलाय, अजून अनेक झटके देणार आहे. हो, त्यांचा हलाल करू आम्ही. मग काय झटके आणि काय हलाल, कसले झटके कसले हलाल. सत्तेवरनं खाली उतरा. ज्या शिवसेनेनं तुम्हाला या पदापर्यंत पोहोचवलंय ना, आधी आमचं चिन्ह आणि आमचा पक्ष न्यायालयातून परत द्यायला लावा. न्याय व्यवस्था विकत घेऊन तुमची दादागिरी सुरू आहे का? ही दादागिरी जी आहे ही पोलिसांना माफियासारखा त्यांचा वापर करून, ईडी सीबीआयचा माफियासारखा वापर करून तुम्ही दादागिरी करताय. ज्या दिवशी तुमच्याकडे हे नसेल त्या दिवशी तुम्ही ही भाषा आम्हाला करून दाखवा. सत्तेच्या जोरावर आणि पोलिसांच्या बळावर बरं का, एखादा नपुसंक सुद्धा स्वतःला मर्द झाल्याचा आवाज दाखवतो. लक्षात काय म्हणालो मी, एखादा नपुसंक असतो ना, तो सुद्धा मी मर्द आहे हे मोठ्या मोठ्याने ओरडून सांगतो. जेव्हा तुमच्याकडे सत्ता नसेल, ही अमित शहानी दिलेली पदं नसतील, ही पोलिसांच्या मदतीनं उभी राहिलेली माफियागिरी नसेल, माफियांची कवच कुंडलं नसतील खाकी वर्दीतल्या आणि ईडीच्या, तेव्हा तुम्ही ही भाषा करून दाखवा. हे मी तुम्हाला वारंवार आव्हान देतो. मला माहिती आहे कोण किती पाण्यात आहे, कोण किती भयमुक्त आहेत. हे सगळे एक नंबरचे डरपोक आहेत म्हणून पळून गेले, मला माहिती आहे. चला, एक्सवर पोस्ट केली आहे की ज्या ठिकाणी ते खासदार जात आहेत तिथे त्या शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवण्यात शिर्डी किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवलं जाते. आणि उद्धव ठाकरेंचा दौराही आता शिर्डीला काल एक अत्यंत घृणास्पद प्रकार झाला. हे जे गद्दार खासदार आहेत, जे 50-75 कोटीला विकले गेले, भाऊ वागचौरे नावाचे, बरं का, भाऊ वागचौरे त्याचं नाव, ते शिर्डीला त्यांना यायचं होतं. अनेक दिवस ते शिर्डीत नाहीच आहे, मतदारसंघातच नाही, म्हणून रस्तेच बंद करून टाकले पोलीस. काय भीती किती, शिवसेनेची ताकद नाही म्हणताय ना. रस्ते बंद केले, ते येणार ज्या रस्त्याने ते जाणार आणि फिरणार, ते रस्ते काल पोलिसांनी बंद करून टाकले जनतेसाठी. आणि शेकडो शिवसैनिकांना घरातून सकाळी 7 वाजल्यापासून अटक करून शिर्डी, राहता, कोपरगाव, संगमनेर अशा पोलीस स्टेशनला डांबून ठेवलं. रात्री 8 वाजता मी त्याच्यावरती जेव्हा आवाज उठवला, 8:30 वाजता मी स्वतः, तेव्हा त्यांना सोडण्यात आलं. ही भीती कसली आमची. अहो, तुम्हाला चार्टर प्लेन दिलाय, त्यांना त्या सगळ्या खासदारांना चार्टर प्लेनचा पास काढून दिलाय शिंदे. रेल्वेचा पास असतो ना किंवा बसचा पास असतो, तसा या सगळ्या खासदारांना चार्टर प्लेनचे पास दिले आहेत ना. मग तुमच्याकडे चार्टर प्लेनचे पास दिलेत ना, म्हणजे रोजचे 50 लाख रुपये खर्च होत आहेत चार्टर प्लेनवर सगळ्यांचे. सिक्युरिटी, शिवसैनिकांची एवढी भीती आहे ना, मग आमच्या नादाला लागू नका, परत सांगतो. आणि पोलिसांना सांगतो, तुम्ही आमच्या शिवसैनिकांच्या स्वातंत्र्यावरती गदा आणू नका. तुम्ही त्यांना घरातून उचलून 12-12, 18-18 तास त्या गद्दाराच्या संरक्षणासाठी डांबून ठेवता आणि म्हणता की आम्ही मर्द, आमच्या नादाला आम्ही तंगड्या तोडू. काय तंगड्या तोडताय तुम्ही? तोडा.
एक बंदुकीच्या नो कॉमेंट्स, नो कॉमेंट्स. कोणाकडे काय आहे कळलं पाहिजे. आम्ही जसे ओरिजिनल शिवसैनिक आहोत ना, तसे तुकारामाच्या भाषेतले आम्ही ओरिजिनल गुंड आहोत. आम्ही पोलिसांच्या जीवावर गुंडगिऱ्या केल्या नाही कधी. कळलं ना? हा, प्राण जाय पर वचन न जाय. या ना, मी तर सरळ सांगतो, या. हाँ क्या है आपका? ए छोड़ो वो रात भर का इधर क्या समझ. रिपोर्ट आ गया रामचंद्र, आपको लगता है दोषियों में कार्रवाई होगी? नहीं, इस देश में चोरों पर कभी कार्रवाई नहीं होती, खास करके जो चोर बीजेपी के. अब पहले ये लोग बोलते थे कि सोमनाथ मंदिर को महमूद गजनवी ने लूटा, अयोध्या को बाबर ने लूटा. अब उनका नाम पीछे छूट गया है. अब भारतीय जनता पार्टी में ही मंदिर लूटने वाले बाबर और महमूद गजनवी आए, पैदा हुए. देखो ना क्या क्या नहीं लूटा, कौन से मंदिर नहीं लूटे. महाकाल मंदिर लूट लिया उज्जैन में, वो भी राज्य के मुख्यमंत्री ने. मंदिर के विकास के नाम पर 300 एकड़ जमीन खाली, 50,000 करोड़ की जमीन है, मंदिर को लूट लिया. और जिस राम मंदिर पर हमने सबसे बड़ा आंदोलन किया, खून बहाया, वो मंदिर तो बीजेपी के महमूद गजनवी लूट रहे हैं. क्या करोगे आप? मोदी जी ने कुछ कहा, आपने सुना? अमित शाह जी ने कुछ कहा, आपने सुना? हमारे प्रिय मोहनराव भागवत जी ने कुछ कहा, आपने सुना? कुछ नहीं. सब मुंह बंद करके, कान बंद करके, आंख बंद करके बैठे हैं, मंदिर लूट रहे हैं. थैंक यू. शिवसेना की तरह अभी सपा के भी जो आमदार और खासदार है कॉन्टैक्ट में है बीजेपी के, तब क्या लगता है कि विपक्ष कमजोर कर रहे हैं इस तरीके से? तो नई बात क्या उसमें? अब देखेंगे, जब होगा तो देखेंगे. हो जाएगा.